बढ़िया गरमागरम खिचडी, त्यावर ही पापड पूड, त्यावर फोडणीचं तेल. बघू बरं कसं लागतंय ते. अप्रतिम. घ्या ना बे. हां, नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. हे आमचं असं सुरू असतं. मग इथे जेव्हा आता मी जेवढा पॉलिश तुमच्याशी बोलतो ना, बिहाइंड द कॅमेरा थोडं वेगळं बोलत असतो. आमची विदर्भाची भाषा असते, शिवराळ भाषा नसते बरं का. पण अबे घे ना लवकर गंताड्या. इकडल्या आमच्या ती भाषा बोलल्याशिवाय मजाही येत नाही. आणि मजा तेव्हाही येत नाही जेव्हा एखादी मी रेसिपी करतो, एखादा पदार्थ करतो आणि त्याला कमेंट्स नसतात. मग एखादी खवट कमेंट असते. आता परवा आपण आनंदपूड नावाचा एक प्रकार केला. त्याला एका महाशयांनी कमेंट केली की नाव बदलून दिलं, मेतकुटाटाच प्रकार आहे आणि रेसिपी करायची, यूट्यूबवर टाकायची, पैसे कमवायचे. अहो मग तुम्ही करा ना साहेब हे सगळं. तुम्ही एकदा याच्यातून जा, करा आणि बघा काय असतं ते. तुम्हाला पाहिजे नाहीत नका बघू. वेगळा प्रकार आहे म्हणून दाखवला मी. आणि मी दात करून पोट भरणाऱ्यातला नाही आहे सर. एनिवे त्यांचा विषय वेगळा. पण एक खूप सुंदर कमेंट आली. ती कमेंटचा मी स्क्रीनशॉटच तुम्हाला दाखवतो बघा. तर विजया खापरे ताईंनी एक कमेंट करता करता अगदी नकळतपणे एक छान रेसिपी दिली. त्याचं नाव पापडपूड. तर जसे आपण मेथकूट वगैरे तयार करतो तशीच ही पापडपूड. खूप सोपा प्रकार आहे. चला सुरुवात करू. विजयाताई धन्यवाद. पापड भाजतानाची एक टिप तुम्हाला देतो की आपण काय करतो, पापड गॅसवर ठेवतो आणि थोडा वेळ राहू देतो. तसं नाही, त्याला सतत हलतं ठेवा म्हणजे त्याचा डाग पडत नाही. बघा आपल्याला तेल यामध्ये लागेल. कढीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे. एकदा पापड भाजून झाले की प्रकरण सोपं आहे. कढीपत्ता आपण तळून घेतलेला, पण तो वाळलेला घेतला तरी चालेल. पण आता मला वाळवायला वेळ नव्हता कारण कालच ती पोस्ट आली आणि म्हणून लगेच म्हटलं ही करून पाहू आपण. खिचडी शिजत ठेवलेली आहे. पापड जे आहेत ते पापड असे तोडून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. कढीपत्ता, जिरं साधारण 1 चमचाभर, तिखट चवीनुसार मी अर्धा चमचा टाकला, एक छोटा पाव चमचा हिंग. हे सगळं झालं. आता यात मीठ आपल्याला घालायचं नाही कारण पापडामध्ये मीठ असतं. सोपं आहे की नाही. थँक्स अ लॉट ही रेसिपी ज्यांनी आम्हाला सुचवली. मिक्सरमध्ये बारीक करून साधारण ही अशी तयार होते. आणि यात असं छान कढीपत्त्याचे पानं असे टाकून दिले म्हणजे अजून दिसायला छान दिसेल ते. बढ़िया गरमागरम खिचडी, क्या बात है. त्यावर ही पापड पूड भरपूर घाला. बढिया. त्यावर फोडणीचं तेल. बघू बरं कसं लागतंय ते. अप्रतिम. छोट्या छोट्या गोष्टी असतात, रोजचेच वापरातले पदार्थ असतात, पण थोडा जर विचार केला तर अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला सुद्धा सुचतील. आणि मी धन्यवाद देतो आमच्या ताईंना की ज्यांच्यामुळे ही रेसिपी आज आपण शेअर केली. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशा रेसिपीज आम्हाला सुद्धा पाठवत जा. पाठवाल ना? मला खात्री आहे. नमस्कार.